तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्यासी पाया पे विठ्ठला ठेवी मज तुका म्हणे ऐसी करा निर्वण सांगा देवा विठ्ठला अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोहमैश्वर सुंदर जाणारा गुणे त्रिविध तापाची करवया झाडणी अनभक्ताला गीत पायीचा विश्वभूषण विश्वाधिकारी चिन्मय स्वरूप असणारे जगतवंदने जगद्गुरु महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबा यांचा आणि देहाचा तादात्म्य भाव सांगणारा हे शरीर एक दिवस जाणारे हा भाव सांगणारा चार चरणाचा गोड चिंतने असा भंग विठ्ठला ऐसा मुझको जब से हो गया समझो रब से प्यार हो गया। अरे जब तक है तेरी जिंदगी सुनो जब तक है तेरी जिंदगी फुर्सत मिले ना काम से कोई तो ऐसा समय लगा तेरे बाबा कि प्रीत लगे श्री राम से सियावर रामचंद्र भगवान की जय रोहिदास महाराज की जय। थोडा वेळ आहे का चांगला आहे का अभंगामध्ये आज सेवा कोणती आहे नाम विठ्ठल पांडुरंगा लग्न लावून दिलं सुनबाची लग्न झालं जिवंत दृष्टांत असतात माझ्या कीर्तनातले बाजारातले नसतात आणि मोठं झाल्यानंतर मग मात्र सुरू झालं बाहेरची आली आणि सासू सासऱ्यांना त्रास दोघे म्हणू लागले एवढं चांगलं होतं बाळ एवढं चांगलं होतं पण आता एवढा त्रास द्यायला लागलं कारण कन्या बाहेरची एक आली आणि मग मात्र एवढी अवहेलना झाली की दोघांना घराच्या बाहेर काढलं जानूदेव आणि निरामय दोघांना सुद्धा घराच्या बाहेर काढलं आणि काढल्यानंतर महाराज त्यावेळेस वारी आली कापड्यांची वारी कोणाची वारी आली कापड्यांची वारी आणि ही कापड्यांची वारी आपली दिंडी कुठे जाती पंढरीला आपली दिंडी जाते पंढरपूरला पण ही दिंडी कुठे जाते काशीला आणि त्याला म्हणतात कापड्याची वारी हा आणि मग ते भजन सुरू होतं ज्ञानोबा
कापड्यांच्या वारीला निघाले. आता मुलं त्रास देतात, सून त्रास देते. दोघे निघून गेले आणि गेल्यानंतर दुसरी कापड्यांची वारी त्याच दिवशी आली. सून म्हणते म्हणजे सुलभा म्हणते, बाई काशीला लई चांगलं वाटतं, जायचं का आपण दोघांना? आई म्हटलं तेव्हा म्हटलं नाही यायचं, कारण बायकोच ऐकत होता. आणि आता मात्र काशीला निघाला, कारण बायकोने सांगितलं जाऊ आपण काशी करायला. काय हा मग निघाला पण जात ती म्हणली बाई नॉन टच टेक्निक म्हणजे मला चालता येणार नाही, मग असं करा घोडा बोलवा. मग दोघं घोड्यावर बसले. कशावर? घोड्यावर बसले. आई बाप कसे गेले? आई बापाच्या गळ्याला दोरीनं बाईल खांद्यावरी आणि पुंडलिका काशी यात्रा केली. काशीच्या जवळ गेले. गेल्यानंतर हे दोघं घोडे होते. आई बाप चालत गेले. शरीर गरीब गात्र झालं, मलिन शरीर झालं, जखमा झाल्या, पाय रक्तानं माखले आणि म्हातारी तिथं जाणूदेव निरामाई वृक्षाखाली बसलेले होते. आणि ह्यांचं घोडं तिथं, त्यांची काशी तिथं आली. आणि ती काशी तिथं आल्यावर ती म्हणते बाई माझी सासू आहे. तू म्हणतो माझीच आई दिसते. बरं का, म्हणजे आई वडील कसे असतात बघा, सकाळ तीर्थाची आहे दोन्ही. आणि मग म्हटले बाबा आम्हाला पण तिथपर्यंत नाही, पण याने काय तर ते घोडं बसलं त्या दोघांच्या वरच्याने घोडच खाली बसलं. आणि मग ते म्हटले बाई आता मी कशी चालू, अजून तर काशी लांब आहे, मग थोडं बस खांद्यावर. म्हणून आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी आणि पुंडलिक काशी यात्रा. मग त्यांनी काय केलं, आई बापाच्या दोरखंड लावले. म्हातारी लोक चालत नाही. आता हा तरणा बाण बायको खांद्यावर घेतली आणि चालू लागला. आणि जात असताना मध्ये एक गाव भेटलं आणि त्या गावाच्या ठिकाणी महाराज तिथं त्याची चप्पल तुटली. आणि चप्पल तुटल्यावरती महाराज तो गेला. आता तिथं चप्पल शिवायचं काम चालू होतं. चालू असताना याने काय केलं, बायको खांद्यावर. बायको कुठं? खांद्यावर. खाली उतरायची नाही. आणि तिथं चप्पल अशी पुढे गेली, चप्पल शिवून द्या. आता ह्यांच्या काही लक्षात नाही, ह्यांचा काही घेणं देणं नाही. चप्पल शिवतो चप्पल शिवली, पुढे टाकली, वर बघितलं नाही. रोहिदास चांभार भक्तीचा महान, रोहिदास चांभार भक्तीचा महान, पाण्याची चोरी श्रीचा मागून, पाण्याची चोरी श्रीचा मागून, विठ्ठल भक्ती बाई पुंडलिक काशी यात्रा झाली, पुंडलिक काशी यात्रा झाली, पुंडलिक काशी यात्रा रोहिदास महाराज. काशी कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात? वर पण नाही पाहिलं. हो महाराज काशी किती लांब आहे? पुंडलिक विचारतोय. ते म्हणले मला माहित नाही काशी किती लांब आहे, मला वाटतं 2 किलोमीटर का 3 किलोमीटर. किती कोस आहे? अरे मूर्ख, तुला माहित नाही, काशीला गेलो नाही. माझी काशी घरात आहे. तुझी काशी घरात, माझी काशी घरात आहे. तुम्ही काशीला निघाला का? बघा एकाचं बोलणं एकाचं बोलणं. तुम्ही काशीला निघाला होय? हा. तुमची काशी खांद्यावर आहे का? होय. हा. मग काशीला निघाला तर एवढं करा, माझ्या माई बापाच्या नावानं, रोहिदास महाराज म्हणतात माझ्या माई बापाच्या नावानं ही शिवराई एवढी घेऊन जा आणि त्या गंगेला माझा प्रसाद एवढा द्या. आता पुंडलिक गेले, दर्शन झालं, सगळं झालं, पटापटा करू आपण, इकडे यायचे ना. आणि गेले आणि जसं गंगेमध्ये पाय टाकला तशीच गंगा प्रगट झाली. पुंडलिकानं गंगेमध्ये आपलं पाऊल टाकलं तशी गंगा प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याबरोबर सगळे वारकरी, कोण ओटी टाकतंय, कोण वेणी टाकतंय, वेणोदकम गंगोदकम सुचारू काशीचे प्रयोग त्या ठिकाणी केलेले मंत्र आहेत, सगळे टाकतात. पण ती अशी फेकते. पण जेव्हा त्या पुंडलिकाला कळलं माझ्याजवळ शिवराय एक पैसा कोणी दिलाय, रोहिदास महाराजांना दिलाय, मग तो आपण टाकून बघावं. काढला आणि असं टाकला, बरोबर गंगा पुढे आली आणि तिने तो प्रसाद घेतला आणि हातातला चुडा काढला, अष्टपैलूचा चुडा काढला आणि पुंडलिकाला सांगितलं जा हा चुडा माझ्या रोहिदासाला दे, माझ्या रोहिदासाला दे. आणि तो चुडा घेतला. आता हा चुडा याच्यात आल्यावर सगळे वारकरी ह्याच्याच मागो. कोण भक्त?
आणि मग तो अलीकडे आला आणि त्या गावाला आला आणि आल्यानंतर रोहिदास महाराजांना तो चुडा देऊन टाकला. रोहिदास महाराज म्हणते आधी लागो तया सुखा, हे काय माझं नाही ना म्हणे, गंगेने दिले. आता रोहिदास महाराज म्हणले एवढे वारकरी आल्यात, आता यांना भोजन पाहिजे, आता यांना जेवण द्यायचे, माझ्याकडे दीडकं नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे अन्न नाही. मग रोहिदास महाराजांना काय केलं, तो चुडा घेतला आणि गावच्या नगराच्या एका सोनाराला तो चुडा घेऊन गेले. सोनार म्हणला आखी वाई विकली तरी याची किंमत होणार म्हणजे मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मला वारकरी जेवतील एवढं द्या. आणि मग वारकरी जेवतील तेवढं घेतलं, घरी आले आणि वारकऱ्याला जेवण. आता त्या सोनाराने गप्प बसावं, त्याने तो चुडा उचलला आणि नगराच्या राजाला दिला. राजाला सांगितलं तुमची राणी एवढी सुंदर, एकच म्हणजे एकच, दुसरं कुठे म्हणजे रोहिदासाकडे. आता होता का, नव्हता. राजा लगेच पर्यायी शासन निघाला, आला घोड्यावर, सैन्य घेऊन आला. रोहिदास महाराजांना सांगितलं ए रोहिदासा दुसरा चुडा दे, तुला पाहिजे ते देतो पण दुसरा चुडा दे. रोहिदास महाराज म्हणले रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. एकच होता पण तो माझाही नव्हता, वारकऱ्यांना जेवू घालायचं होतं म्हणून तो दिला. माझ्याकडे दुसरा चुडा, अरे पाहिजे ते देतो पण चुडा दे. 2 वेळा सांगितलं नाही नाही, समशेर काढले, जर चुडा नाही दिला तो तुझा शिरच्छेद करून टाकेल. महाराज रोहिदास महाराज म्हणतात महाराज माझा शिरच्छेद करा, पण माझे मायबाप म्हातारे आहेत, माझी आई वयस्कर आहे आणि ते माझ्या घरात आहेत आणि त्याची दोरी माझ्या शेंडीला बांधलेली आहे आणि मी त्यांना पाळण्यात झुलत आहे. माझ्यासारखं मला मरणाची भीती वाटत नाही, पण माझ्या मायबापाची सेवा कोण करेल, माझ्या मायबापाचं वर्ष श्राद्ध कोण करेल. राजे मला मारू नका. थाली मान केली आणि थाली मान केल्यानंतर महाराज जे चर्मकुंड असतं दगडाचं, त्याच्या चपला बुडवून बुडवून काळं पाणी झालेलं असं तुम्हाला माहित असेल, त्या चर्मकुंडामध्ये पाहिलं माय, गंगे मातेला आवाज दिला माई अगं तू मला प्रसाद चुड्याचा दिला पण माझ्यावर केवढा प्रसंग आला ग माई. त्या पाण्यात पाहिल्याबरोबर गंगा त्या पाण्यातून प्रगट झाली. महाराज एवढे रोहिदास महाराज प्रमोदच्या अवस्थेला पोहोचलेले होते, एवढी आई वडिलांची सेवा होती, त्याच्यातून प्रगट झाले. कोण? गंगा प्रगट झाली. अरे बाळा लेकरा घाबरू नको, हा घे चुडा, हा घे चुडा. आणि चुडा दिला. हे राजाने पाहिलं आणि मग राजा माग सरकला, हे काही योग्य दिसत नाही आणि मग हात जोडले आणि गंगा तिथं गुप्त झाली. हे कोणी पाहिलं? ज्याने काशी खांद्यावर घेतली होती, ज्याने कोणी काशी खांद्यावर घेतली होती? पुंडलिकानं. आणि हे पुंडलिकानं पाहिलं आणि मग त्याला कळलं आई बापाची सेवा कशी करायची असते. आणि मग पुंडलिकाला उपदेश झाला, पुंडलिकाला उपदेश झाला. रोहिदासचा म्हार बोलू लागला माया बापा पंढरी, पुंडलिक काशी यात्रा करी. महाराज रोहिदास महाराजांनी सांगितलं अरे माय बाप पंढरी आहे म्हणून बाबा अरे तू माय बापाची सेवा कर. माय काशी आणि बाप सुद्धा विश्वाचा मालक आहे. हे रोहिदास महाराजांनी काय केलं? पटवून दिलं. म्हणून आज या ठिकाणी पुंडलिकाची जे भक्ती पाहिली तर आज युगे 28 विटेवरती उभा भगवंत द्वारकेवरून आला. पुंडलिकाने खांद्यावरची काशी खाली घेतली आणि मायबापाला खांद्यावर घेतलं आणि मग मात्र वाळवंटामध्ये जाऊन त्या मायबापाची एवढी सेवा केली की विश्वाच्या मालकाला द्वारकेवरून तिथं यावं लागलं. युगे 28व्या युगामध्ये भगवंताला उभं राहावं लागलं आणि पुंडलिकाने सांगितलं देवा इथंच उभं राहा, ही वीट फेकतो याच्यावरती उभे राहा. देव तिथंच तिष्ठत उभा राहिला. कारण या रे सगळ्यांना बोलवलं, सगळे या भक्त या, मला पुंडलिकाने मायबापासाठी इथं उभं केलेलं आहे. आणि हे पटवून देण्यासाठी आज भक्त पुंडलिक मायबापाचा कोण झाला? एक सेवेकरी झाला. आणि ही सेवा रोहिदास महाराजांना केली. ही सेवा कोणी केली? आज पुंडलिकाने केली. म्हणून आपण पंढरपूरची वारी करत असतो. म्हणून काय करा आता थोडस मुखानं नाम, हातानं टाळी. वयवर्ष तिचं 16 आहे आणि ती काय करायची? त्या देहूमधून एक रोज मावशी येलवाडीला यायची आणि येलवाडीला आल्यानंतर ती भागीरथा रोज म्हणायची माझे बाबा कसे आहेत, माझे बाबा कसे आहेत, माझे बाबा कसे आहेत.
रोज विठावं, टाळ, विणा, चिपळ्या बापाच्या हातात द्यावा आणि बापाने शिळा मंदिरामध्ये जाऊन भजन करावं, कीर्तन करावं. पण हे सगळं कार्य करणारी कोण होते तर कोण होती? माझी भागीरथा होती. भागीरथाचं लग्न लावलेलं आहे. भागीरथा येलवाडीला गेलेली आहे. पण महाराज काय झालं, 3 दिवस मावशीच आली नाही. भाजीवाली मावशी आली नाही. तिला वाटलं, भागीरथीला वाटलं का बरं मावशी का नाही आली, मावशी का नाही आली. आणि मला त्यावेळेस काय मोबाईल वगैरे नव्हते. 3ऱ्या-4थ्या दिवशी मावशी गावात आली, पण त्या आळीला गेलीच नाही गेली. म्हटल्यावर त्या आळीची एक मावशी म्हटली भागीरथाला, अगं भागीरथा, ती मावशी तुझी आली देहूवरून, पण तुझ्या आळीला का बरं नाही आली. मग ते भागीरथा पळत 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 गेली. मुलगी पळत 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 जात असते. मुलं कशी असतात, बाप कसा असतो पहा. आणि पळत पळत गेली आणि विचारलं, का ग मावशी तू का नाही आली ग. तर म्हटले मावशीला काही बोलता येईना. का बोलता येईना. मावशीचे डोक्यावरची पाटी खाली घेतली आणि मावशी म्हटली, बाळा ए भागीरथा, काय सांगू ग, काय सांगू. अगं न सांगण्यासारखं आहे, सांग ना मावशी, माझा बाप कसा आहे, माझा बाप कसा आहे. त्यावेळेस ती मावशी म्हटली, तुझा बाप वैकुंठाला गेला. आणि हे बोलल्यानंतर महाराज स्वतःचं अंग धरणीवर टाकून दिलं. कोणी? जगद्गुरु तुकोबरायांची कन्या, जिवंत दृष्टांत आहेत. अंग धरणीवर टाकलं. बाबा 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 बाबा, शेवटचं पाणी पाजायला. एवढी जवळ होते. अरे मला वाढवलं, घडवलं, मोठं केलं, नाव दिलं, कष्ट केलं. अंगावरची कपडं फाटली बाबा, कधी अंगावर कपडा मिळाला नाही बाबा, पण आम्हाला तुम्ही मोठं केलं, 3 लेकरांना मोठं केलं बाबा. पण बाबा लक्षात ठेवा, अंतकाळीचं मामेचं स्मरण होतं हा कलेवरम. पण शेवटच्या काळामध्ये मी मात्र बाबा परकी झाले म्हणून तिने अनुष्ठानच केलं. भागीरथाला अन्न पाणी सोडून टाकलं. आणि अन्न पाणी सोडल्यानंतर महाराज असे किती दिवस गेले, 10-12 दिवस गेले. मुखातून आवाज निघणा. आणि ही काळजी माझ्या जगाच्या मालकाला पडली. जगद्गुरु तुकोबरायांची कन्या भागीरथा सामान्य नाही महाराज, एका बापाची कन्या आहे. आणि बाप माझा गेला म्हणून मुलीने अन्न पाणी सोडलेलं आहे. जगाच्या मालकाने नोंद घेतली आणि जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं, तुम्हाला वैकुंठातून जावं लागते. का जावं लागते? कारण तुमच्या पोटचा गोळा तुम्हाला अंतकरणातून टाहो फोडलेला आहे. आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबराय आले घराजवळ आले. बाळा भागीरथा, ए भागीरथा, ए भागीरथा, उठ ना बाळा, उठ ना. कोण? आणि मग पाहिलं, माझा बाप. बाबा तुम्ही, बाबा का हो मला एकटीला टाकून गेला बाबा. अहो शेवटचं दर्शन पण नाही. अगं भागीरथा, अगं वेळ नाही ग मला. अगं मी वैकुंठातून आलोय भागीरथा तुला भेटायला. जगद्गुरु 3 वेळा वैकुंठातून आले. 3 वेळा जगणारे महाराजांसाठी आले, निळोबारायांसाठी आले आणि भागीरथासाठी आले. आणि बाळा मला लगेच जायचे. बाबा थांबा ना, एवढं खाऊन जा, मी शिवया येळते, तेवढे शिवया खा आणि मग बाबा तुम्ही जा. बाळा लवकर कर म्हणून बिजल शिवया करतात. बाळा लवकर कर. शिवया येळल्या गेल्या, पण बापाला तशा कशा देऊ. त्याच्यात दूध टाकलं पाहिजे. दूध नाही. शेजारणीकडे गेली, पलीकडे गेली, कोणीतरी दूध द्यावं, माझा बाप आलाय. कोणीतरी दूध द्यावं, माझा बाप आलाय. ज्यांनी वाढवले, ज्यांनी घडवले. दूध नाही मिळालं. रडत आली. भागीरथा लहान आहे, लहानपणी लग्न झालेलं आहे. भागीरथा रडत आले, माझ्या बापाच्या शिवायमध्ये टाकायला दूध नाहीये. आणि मग त्यावेळेस तुकाराम महाराजांनी विचारलं, बाळा ए राणी, ए लाडले, का रडतीस ग बाळा. बाबा मला दूध नाही मिळालं. काळजी करू नको बाळा. ए बाळा, अगं ते मंदिर कोणाचं आहे ग. ते मंदिर कोणाचे? शंकराचं मंदिर आहे. जा, तिथं नंदी आहे ना. आहे बाबा नंदी. अगं जा, घरातलं पातेलं घेऊन जा आणि त्या नंदीचं दूध काढ. याला म्हणतात माई लेकराचं प्रेम. महाराज ती भागीरथा, बैलाचं दूध निघतं का हो? दुसरी गोष्ट, दगडाच्या बैलाचं निघतं का? महाराज भागीरथाचं बापावर असणारं प्रेम, बापांचं लेकरावर असणारं प्रेम, असणारं ममत्व, असणारी माया तिथं काय बहरून आली. आणि दगडाच्या नंदीला दूध फुटलं. ते दूध तिने काढलं आणि शिवयामध्ये टाकलं आणि त्या शिवया आपल्या बापाला दिला. याला बाप म्हणतात. बाप कष्टाचा कावाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकरी पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या. बाप कष्टाचा कावाडी, ऊस मळ्यात तोडतो या,
महाराज बाप काय असतो हे माझ्यासारख्या लेकीला सांगायची गरज नाही. माझा बाप माझ्या कीर्तनात उभा असायचा आणि मी कीर्तन करायचे. ज्या दिवशी माझा बाप गेला सगळं गेलं माझ्या आयुष्यात. महाराज माझं कुटुंब आहे छान, माझे पती छान आहे, सगळं चांगलं आहे, पण माझ्या जीवनात बाप हा वेगळा बाप होता महाराज. खूप वेगळं, खूप वेगळं. आईचं प्रेम, आई लहान असताना गेली माझी, खूप दुःख आहे जीवनामध्ये. आई लहान असताना गेली, पण भगवंताने एक मार्ग दाखवला कीर्तनाचा, आणि त्या मार्गाने जात असताना दुःखाचे डोंगर पार करते, लोकांच्या शब्दाचे डोंगर पार करते. काही वेळेस रात्र रात्र झोप लागत नाही महाराज. पण हे सगळं ताकद कुठून येते बोलण्याची? हे बोलण्याचं कुठून येतं? तर माझा परमात्मा निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे काहीच सापडे, परमात्म्यानं त्या बाळू मामानं जोडीत घेतलेले मला. माझा बाप पंढरपूरला आहे, माझा बाप आदमापूरला आहे, म्हणून महाराज जगामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरून कीर्तन प्रवचन करत आहे. पण एक सांगून जाऊ दे, माझं संचित जरी ते असलं तरी माझं प्रारब्ध चांगलं आहे, की जेणेकरून माझ्या जीवनामध्ये आज 31 वर्ष जॉब या देहाची सेवा केली. माता माऊलींना अशा रुतलेल्या गाळातून काढलेलं आहे. बाळणपण नाही का, गायनिक डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे महाराज. हे सगळं करत असताना अध्यात्मामध्ये गेली 12 वर्ष प्रवचन, कीर्तन, व्याख्यान सगळं करत आहे. ही कृपा ते मात्र भगवंताची आहे. म्हणून आज अभंग घेतला, जायचे शरीर जाई लक्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना खरोखर ही ताई आणि त्या ताई मला सगळेच ओळखतात, पण मी सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही. वेळ फार कमी असतो मला, आणि तिच्या मनात एक भावना की ताईचं कीर्तन या ठिकाणी व्हावं. या भागामध्ये भरपूर कीर्तन करत असते. हे कीर्तन करत असताना मला ताई असतील, ते आमची ताई असेल, सगळ्यांची समाजाची साथ मला खूप छान आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी माणसं कमवली, पैसा बाजूला ठेवलेला आहे, पैशाला महत्व दिलं नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढी जरी विस्तार अधिकारी दिले, एवढा पगार होता, पण मी दागिने कधी जे आहेत ते ठेवले, पण वेळा घेतलं परत दुसरं काही घातलं. कारण दादांचं माझं बोलणं झालं की कीर्तन म्हणजे आज सध्या धंदा झाला आहे, बाजार झालेला आहे महाराज, आणि ते त्या दादांचं सत्यच आहे. कारण आता कीर्तनाच्या गादीवर काय बोलावं, आजचा विषय कोणता आहे ते काय बोलावं, हे न बोलता अनेक वाचाळ कर्म या ठिकाणी केलं जातं. म्हटलं सुंदर आपण फिरते, इकडे तिकडे फोटो काढते, हे करते, आवड नाही तर हाय नको. तर असं छान वाटतं तिला, आणि अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम. म्हणून आज या ठिकाणी माझ्या अखिल वारकरी संघाकडून, बणेश्वर सेवा ट्रस्टकडून आणि नसरापूर वासियांकडून या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करते. आणि माझी झालेली सेवा रोहिदास महाराजांच्या चरण कमलावर समर्पित करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल. आमचं कुठंतरी नसरापूरला होतं, मनीषा गणेश खाडे, त्यांच्या योगाने तुम्ही इकडे आलात. त्यांचं पण मी
याच्यामुळं कौतुक करतो आणि असंच त्यांची सेवा इथे घडत राहो अशी तुम्हाला विनंती करतो. कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णा वंदे जगद्गुरु कुंडलिका वरदे